मला आता सांगणार आहोत गव्हर्नमेंट जॉब म्हणजे फॉर्म वगैरे कसं भरायचं किंवा कोणकोणत्या एक्झाम राहतात. तर गव्हर्नमेंट जॉब जे आहे ते 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे 10वीवर लागू शकते आपल्याला ग्रुप डी ची, त्यानंतर 12वीवर लागू शकते ग्रुप सी ची, आणि ते क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 जे आहे मेडिकल वगैरे ती लागू शकते आपल्याला ग्रॅज्युएशनवर. तर आता आपल्याला जर 10वी बेसिसवर गव्हर्नमेंट जॉब घ्यायची असणार तर स्टाफ सिलेक्शनमध्ये SSC MTS नावाची एक्झाम राहते. त्याचे पण दरवर्षी एक्झाम राहते. त्यामध्ये पण 4च सब्जेक्ट राहतात. एक राहते मॅथ, रिझनिंग, इंग्लिश ग्रामर आणि जनरल नॉलेज. या 4याचा अभ्यास करायचा आणि त्यामध्ये डायरेक्ट एक पेपर राहतो आणि त्याच्यावर आपल्याला डायरेक्ट जॉब भेटू शकते. हे झालं 10वी बेसिसवर. आणि 10वी बेसिसवर जे विभाग जे आहेत वेगवेगळे ते पण ग्रुप डीच्या पोस्ट काढतात. आणि त्यानंतर आता 12वी बेसिसवर आपल्याला टायपिंग करावी लागते. इंग्लिश आणि मराठीची टायपिंग करायची. नंतर SSC CHSL म्हणून स्टाफ सिलेक्शन सेंट्रलची निघते. आणि आपली जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट, हे जे डायरेक्ट सरळ सेवा काढतात विभाग वाईज. जसं GMC झालं आपलं, जलसंधारण विभाग वेगळं, वन विभाग वेगळं. तर यासाठी आपल्याला टायपिंग करावी लागते. टायपिंग केली आणि 12वी असते आणि त्याची एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेते. सध्याच्या परिस्थितीत TCS आणि IBPS या 2 एक्झाम घेत आहे. त्यामध्ये 100 मार्क्सची एक्झाम राहते, 200 मार्क्सची. त्यामध्ये जे आहे 25 क्वेश्चन राहतात गणितचे, 25 मराठीचे राहतात, 25 राहतात इंग्लिशचे आणि 25 जनरल नॉलेजचे. तर या 100पैकी 70 ते 80च्या मधात मार्क्स घेतले तर आपल्याला जॉब लागू शकते डायरेक्ट. त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. त्यानंतर ग्रॅज्युएशनवर राहते MPSC राहते, सर्वांना माहीत असणार MPSC. तर त्यामध्ये पूर्व परीक्षा राहते. त्यामध्ये पण 3 पार्ट असतात. एक राज्यसेवा राहते, एक राहते कंबाईन PSI ST LSO, आणि एक राहते ग्रुप सी. तर ग्रुप सी मध्ये जे आहे ते आपल्याला टायपिंग मागते. बाकीचे क्लास 1 आणि राज्यसेवामध्ये क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट राहतात. कंबाईनमध्ये क्लास 3च्या आणि क्लास 4च्या येतात MPSC ग्रुप सी मध्ये. तर या 3 याचा पॅटर्न एकच आहे. आधी पूर्व परीक्षा राहते, नंतर मुख्य परीक्षा, आणि जे आपल्याला राज्यसेवामध्ये इंटरव्ह्यू राहतो. कंबाईनमध्ये इंटरव्ह्यू नाही राहत, फक्त PSI पोस्टसाठी ग्राउंड राहते आणि इंटरव्ह्यू राहते. ST आणि ESO आपण डायरेक्ट प्री आणि मेन्स देऊन लागू शकतो. आणि जे ग्रुप सीच्या पोस्ट जे आहे त्यामध्ये आपल्याला टायपिंगची स्किल राहणार. आता हे एक्झामची माहिती राहिली. आता ते सब्जेक्टची प्रिपरेशन कशी करायची. आता सर्वात सांगतो गणित विषयाची. तर गणित विषयाचे जे आहे ते काही प्रॉपर असे 15 ते 16 लेसन येतात. तर एक लेसन आपलं जे बुक्स घेण्याच्या आधी किंवा ऑफलाईन क्लास लावायचा किंवा ऑनलाईन क्लास लावायचा आणि ते एक लेसन आपला कम्प्लीट करत न्यायचा. जसं आपण आता सरासरी किंवा शनिवारी लेसन कम्प्लीट केला तर बुक आणायची आणि त्या बुकमधून त्या लेसनचे क्वेश्चन प्रॅक्टिस सॉल्व्ह करून पाहायचे. म्हणजे मागच्या वर्षीचे पेपर झाले आहे बा, आपल्याला सपोज MPSCवर फोकस करायचा आहे, तो लेसन आपला झाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिकून, तर ते चेक करायचं बा आपण कुठपर्यंत पोहोचलो. जे मागच्या वर्षीचे पेपर झालेले आहे त्यामध्ये जर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आले म्हणजे आपला तो लेसन चांगल्यानं समजला. असं मॅथचं पूर्ण सिलेबस कव्हर करून घ्यायचा. त्यानंतर मराठी ग्रामरमध्ये जे आहे आपल्याला मराठी व्याकरण आणि मराठी, त्यामध्ये 2 विषय आहेत, व्याकरण आणि ते शब्द. व्याकरणची 10 ते 12 लेसन आहेत. ते प्रति एक लेसन कव्हर करायचं आणि त्याची पण क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. गव्हर्नमेंट जॉबमध्ये अभ्यास करणं तर महत्त्वाचंच आहे, त्यासोबत क्वेश्चन प्रॅक्टिस हे खूप इम्पॉर्टंट राहते. इथपर्यंत आपल्याला माहिती पडणार क्वेश्चन कसं येणार, तिथपर्यंत आपल्याला म्हणजे प्रिपरेशनला डायरेक्शन मिळणार आपली. तसं मराठी ग्रामरमध्ये पण शब्द आणि ग्रामर राहते. नंतर इंग्लिशमध्ये जे आहे त्यामध्ये पण ग्रामर करायचं, शब्द करायचे आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. मागच्या वर्षीचे खूप सारे बुक्स अवेलेबल आहे असे मागच्या वर्षी मार्केट्समध्ये, के सागर, विद्या भारती असे. तर ते कोणतं पण पुस्तक घ्यायचं किंवा आपल्याला ऑनलाईनमध्ये पण मिळू शकतात खूप सारे पुस्तकं किंवा क्लासेस. त्यानंतर